सो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स इच. तर आपल्याला तुम्हाला काही क्वेश्चन्स वन सेंटेन्समध्ये सांगितलेले आहेत ते आपण बघू. वेन इज पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन. करंट अकाउंट केव्हा ओपन करतात? तर अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड करंट अकाउंट इज ओपन. म्हणजे जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण यूज करतो तेव्हा करंट अकाउंट आणि त्यासोबत आपण कॅपिटल अकाउंट पण ओपन करीत असतो. पार्टनरशिप डीड इज सायलेंट. व्हॉट इज द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ पार्टनर्स? जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल मीन्स इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड व्हॉट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ द पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये किंवा तुम्हाला जेव्हा वेन वी आर गोइंग टू सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑफ पार्टनर्स फायनल अकाउंट इफ देर इज नो रेशो, जर प्रॉब्लेममध्ये रेशो नसेल तर आपण दोन पार्टनर असतील तर जो काही प्रॉफिट आपल्या बिझनेसला होत असतो किंवा लॉस होत असतो त्याचे आपण दोन हिस्से करतो, किंवा 3 असतील तर 3, 4 असतील तर 4. सो when there is no ratio, that time we have to use equal ratio. It is assumed that all partners capital is equal or all partners profit and loss ratio is equal. इफ द पार्टनरशिप डीड सायलेंट, हा सर्वात महत्त्वाचा वर्ड आहे तो म्हणजे कुठला? इक्वल रेशो. व्हॉट इज पार्टनरशिप डीड? आता सांगितल्याप्रमाणे पार्टनरशिप डीड म्हणजेच काय? रिटर्न टर्म्स अँड कंडिशन ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन ऑर अमंग द पार्टनर. वेन पार्टनर आर गोइंग टू बी डिसाइड what will be the profit sharing ratio, what will be the name of partnership firm, what will be the capital of the partnership firm. So all terms and condition which in written form they are going to prepare in written form, that is called partnership deed. त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. द इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज एक्सपेन्सेस ऑफ द फर्म. आता हे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला सांगायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणून एक्सपेन्सेस आहे, म्हणून हे दिस स्टेटमेंट इज ट्रू. द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इन्कम ऑफ द पार्टनरशिप फर्म. अगदी बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लिहितो, म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या दृष्टीने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म, दॅट इज एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर. पण आपण फर्मचा विचार करतोय, फर्मच्या अँगलने that is income. This statement is also true. All direct expenses are debited to trading account. Exactly correct. Direct expenses we have to show on trading account debit side and all indirect expenses we have to show on profit and loss account debit side. बरोबर आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रिटर्न इनवर्ड इज डिडक्टेड फ्रॉम परचेसेस. फॉल्स आहे, कारण रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. आणि जर समजा रिटर्नचं बॅलन्स आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलं असेल तर त्याला सुद्धा रिटर्न इनवर्ड असं म्हणतो, आणि हे आपण सेल्समधून वजा करतो, परचेसमधून नाही. हेच क्वेश्चन तुम्हाला ॲग्री और डिसॲग्रीमध्ये विचारले जाऊ शकतात, तेव्हा तुम्ही रिझन पण सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स्ड कॅपिटल मेथड. सर्व मोस्टली ज्या ॲडजस्टमेंट आहेत करंट अकाउंट ला दाखवतो. बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड यूज करतो, कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटल इन्क्रीज और डिक्रीज याच गोष्टी दाखवत असतो. रिमेनिंग ऑल ॲडजस्टमेंट जसे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, पार्टनर सॅलरी, पार्टनर्स कमिशन, प्रॉफिट और लॉस, ह्या सगळ्या गोष्टी आपण करंट अकाउंटला दाखवत असतो. कुठे? फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि जर फ्लॅक्च्युएट हा शब्द राहिला असता तर हे स्टेटमेंट फॉल्स झालं असतं. प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज लायबिलिटी. चुकीचे आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन असेट साइड. सो दिस इज अवर इन्कम, दिस इज अवर assets, so we have to show on asset side. This statement is false. In partnership deed silent partner share profit and losses in their capital ratio, तर हे false आहे. इक्वल रेशो असतो, कॅपिटल रेशो नसतो. जेव्हा पार्टनरशिप डीडमध्ये रेशो दिलेला नसतो तेव्हा आपण इक्वल रेशो वापरतो. बॅलन्स शीट इज अन अकाउंट. फॉल्स. बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉल्स. वेजेस, ओनली वेजेस दिलं असेल तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो, तेव्हा त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं असतं. पण वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, बिकॉज वी आर गोइंग टू इन्कर दॅट एक्सपेन्सेस फॉर our assets, that is capital expenditure. So this statement is false. Income received in advance is a liability, obviously. So income received in advance जर तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल त्याचा एकच परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करतो. जर ती ॲडजस्टमेंट असती तर आपण इन्कम मधून लेस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मायनस केलं असतं
आणि लायबिलिटी साईडला घेतलं असतं. RDD is created on creditors false. RDD created on debtors. Sundry debtors पर आपण RDD bad debt discount on debtors हे adjustment दाखवतो, creditors वरती दाखवित नाही. Depreciation is not calculated on current account. Depreciation आपण current account वर calculate करीत नाही. अगदी बरोबर आहे. Depreciation is calculated on fixed asset. गुडविल इज इंटँजिबल असेट, अगदी बरोबर आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आतापर्यंत अनेक वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. सो गुडविल इज एन इंटँजिबल असेट, सच असेट विच वी कॅन नॉट टच और वी कॅन नॉट सी बट दॅट असेट एक्झिस्ट इन अवर बिझनेस कन्सर्न. आपण जिला बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, परंतु ती असेट आपल्या बिझनेसमध्ये असते. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, फॉल्स. अगोदरच मी सांगितलं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगला. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी, फॉल्स. बँक लोन ही करंट नाही आहे, फिक्स्ड लायबिलिटी आहे. करंट लायबिलिटी म्हणजे कोणत्या? बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स अशा लायबिलिटी किंवा आउटस्टँडिंग असतील तर करंट लायबिलिटी मीन्स सच टाइप ऑफ लायबिलिटी विच इज गोइंग टू बी कन्वर्ट, मीन्स विच लायबिलिटी वी हॅव टू पेड विदिन 1 year, दॅट इज कॉल्ड करंट लायबिलिटी. मी हे क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचं एकच कारण आहे, हेच क्वेश्चन तुम्हाला ॲग्री और डिसॲग्रीमध्ये विचारले जाऊ शकतात. दॅट टाइम यू हॅव टू explain in detail why we show current liability, what are the examples of a current liability and what are the examples of fixed liability, we must know. Net profit is debited to profit and loss account, तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. नेट प्रॉफिट हे कुठे दाखवतो आपण? नेट प्रॉफिट हे आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करत असतो. आता आपल्याला एक क्वेश्चन असा एक बॅलन्स शोधायचा आहे जे ऑड आहे, म्हणजे ज्या गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर हा जो शब्द आहे, आता वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी, आपण जर बघितलं वेजेस असेल, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी हे सर्व ट्रेडिंग अकाउंटचे एक्झाम्पल आहेत, पण सॅलरी हे मात्र प्रॉफिट अँड लॉसचं एक्झाम्पल आहे. म्हणून याच्यातला जो ऑड आहे तो कोणता आहे? तुमचा सॅलरी आहे. त्यानंतर पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टाइजमेंट, परचेस हे सर्व जर एक्झाम्पल बघितले तर सर्व एक्झाम्पल हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आहेत एक्सेप्ट परचेसेस. परचेस हा ट्रेडिंगचा आहे म्हणून ऑड काय आपला? परचेसेस आहे. कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट, तर हे सर्व तुमचे लायबिलिटीज आहेत. फक्त बिल्स रिसिवेबल ही आपली असेट आहे म्हणून ऑड जो आहे तो ऑड शब्द कुठला आहे तुमचा? बिल्स रिसिवेबल. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेबल हे सर्व आपले फिक्स्ड असेट आहेत आणि बिल्स पेबल ही आपली करंट लायबिलिटी आहे म्हणून ऑड आहे तुमचा शब्द कुठला? बिल्स पेबल. डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट अँड डेप्रिशिएशन हे सर्व जे बाकीचे बॅलन्सेस आहेत हे आपण कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओनली depreciation we have to show on profit and loss account debit side, so depreciation is odd word. पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वल रेशो, जेव्हा हे झालेले क्वेश्चन आहेत आपले, फक्त मी रिपीट करतोय. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज एन ऑप्शनल इन इंडिया, तर ऑप्शनल आहे कारण फक्त इंडियामध्ये, म्हणजे इंडियामध्ये ऑप्शनल आहे, फक्त आपलं महाराष्ट्रामध्ये मात्र कंपल्सरी आहे. वेन वी आर गोइंग टू स्टार्ट इन पार्टनरशिप फर्म इन महाराष्ट्र, दॅट टाइम वी हॅव टू रजिस्टर अवर बिझनेस विथ अवर रजिस्ट्रार. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल, इलिगल बिझनेस आपण करू शकत नाही. लॉफुल म्हणा, लिगल म्हणा. लायबिलिटी ऑफ पार्टनर इन पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड, शक्यतो पार्टनरची लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड असते. आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये पार्टनर कसे आहेत त्यावरती सुद्धा डिपेंड आहे. जर मायनर पार्टनर असेल तर त्याची लायबिलिटी ही लिमिटेड असते, तर काही इट्स डिपेंड ऑन पार्टनरशिप डीड. एखाद्या पार्टनरची लायबिलिटी ही लिमिटेड पण राहू शकते, पण मोस्टली अनलिमिटेड, दिस इज अ करेक्ट वर्ड. The balance of drawing account of partner is transferred to dash account under fixed capital method. ही ड्रॉइंगचं बॅलन्स आहे ते आपण कुठं ट्रान्सफर करतो? करंट अकाउंटला दाखवतो. आणि हा जर इथं फ्लेक्च्युएट राहिला असतं तर आपण कुठलं काय लिहिलं असतं? आपण कॅपिटल हा शब्द लिहिला असता. द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू, हे वाक्य रिपीट झालेलं आहे. पार्टनर्स आर डॅडॅस लायबल फॉर डेट टू द फर्म, जॉईंट अँड सेव्हरल. पार्टनर्सची जी लायबिलिटी असते ती जॉईंट, सेव्हरल आणि अनलिमिटेड असते.
The withdrawal by partner for personal use फ्रॉम द फर्म इज डॅश टू द अकाउंट. जेव्हा आपण एखादा पार्टनर स्वतःसाठी एखादी गुड्स किंवा कॅश बिझनेसमधून घेत असेल तेव्हा त्याचा अकाउंट आपण काय करतो, डेबिट करतो. कमिशन पेएबल टू पार्टनर इज, कमिशन जेव्हा पार्टनरला देतो तो दॅट इज एक्सपेन्सेस, दॅट इज टू द, हा इथं वाक्य चुकलेलं आहे. कमिशन पेएबल टू पार्टनर इज एक्सपेन्सेस टू द फर्म, इन्कम नाही. तर कमिशन पेएबल टू पार्टनर इज इन्कम टू पार्टनर. पार्टनरचं इन्कम आहे पण बिझनेसचा काय तो एक्सपेन्सेस आहे. कमिशन पेएबल टू पार्टनर इज इन्कम टू द फर्म, हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय एक्सपेन्सेस असायला पाहिजे होतं. वेन पार्टनर्स ॲडॉप्ट फिक्स कॅपिटल मेथड दे हॅव टू ऑपरेट करंट अकाउंट. अगदी बरोबर आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर सर्व ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंट दाखवत असतो. इफ पार्टनर्स करंट अकाउंट शो क्रेडिट बॅलन्स इट शोन टू बी लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. तर हे जर क्रेडिट साईडचं बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स असेल तर लायबिलिटी साईड, आणि डेबिट बॅलन्स असेल तर आपण कुठे घेतो, असेट साईडला घेतो. द एक्सपेन्सेस आर पेड फॉर ट्रेडिंग पर्पज इज नोन ॲज ट्रेड एक्सपेन्सेस. तर ट्रेड एक्सपेन्सेस आहेत जर आपण समजा ते ट्रेडिंग संबंधी खर्च केला असेल तर. कॅश रिसीट विच आर रिकरिंग इन नेचर इज कॉल्ड रेव्हेन्यू रिसीट. तुम्हाला मी अगोदर पण सांगितले रेव्हेन्यू रिसीट मीन्स सच टाईप ऑफ रिसीट विच इज अ रिकरिंग इन नेचर, मीन्स वी आर गोइंग टू रिसीव अगेन अँड अगेन. For example, commission received, discount received. So these all income which we show on profit and loss account credit side, that is called revenue receipt. Capital receipt means such type of receipt which we are going to receive for long period. जसं बँक लोन आहे तर आपण लायबिलिटी साईडला दाखवतो, ती कुठली जरी तुमची कॅपिटल रिसीट झाली बिकॉज दॅट रिसीट इज रिलेटेड टू लॉंग पिरियड. रिटर्न आउटवर्ड डिडक्टेड फ्रॉम परचेसेस, अगदी बरोबर आहे. रिटर्न आउटवर्डलाच आपण काय म्हणतो, परचेस रिटर्न पण म्हणतो. किंवा जर समजा आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला रिटर्नचं बॅलन्स दिलं असेल तर आपण काय करतो, मायनस करतो. आता कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे फिल इन द ब्लँक सारखेच क्वेश्चन येथे. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट इज कॉल्ड प्रीपेड एक्सपेन्सेस, अगदी बरोबर आहे. Those expenses which is related to current year we have to show in trading account and profit and loss account. Those expenses which is related to the next year, that is called prepaid expenses, and such type of expenses we have to show on asset side. Assets which are paid in the business for long period are called fixed asset. बरोबर आहे. ज्यांचं ड्युरेशन जास्त असतो त्याला फिक्स्ड असेट म्हणतो. नेक्स्ट, the trading account is prepared on the basis of direct expenses, अगदी बरोबर आहे. when a commission is allowed to partner it is expenditure of business, अगदी बरोबर आहे. हा क्वेश्चन अगोदर जे चुकीचं लिहिला होता इन्कम म्हटलं होतं चुकून मी, ते रेक्टिफाय करून घ्या. when goods are distributed as free sample it is treated as advertisement, अगदी बरोबर आहे. समजा गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असं सांगितलं असेल तर आपण एक परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट पण दाखवत असतो आणि दुसरा परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असं सांगत असतो. अशा प्रकारे म्हणून आपण लिहित असतो. when partnership deed is silent partners share profit of the firm according to capital ratio, डिसॲग्री आहे. कारण काय आपल्याला माहीत आहे जर सायलेंट असेल तर आपण इक्वल रेशो असतो. करंट अकाउंट ऑलवेज शो डेबिट बॅलन्स, नो, दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. करंट अकाउंट मे बी शो डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स मीन्स दॅट इज अनफेवरेबल बॅलन्स, मीन्स वी ओज मनी टू बँक, म्हणजे त्यालाच आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. जेव्हा डेबिट बॅलन्स असतं तेव्हा बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो आणि क्रेडिट बॅलन्स असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज अवर असेट्स. इट इज कंपल्सरी टू हॅव पार्टनरशिप रिटर्न फॉर्म, रिटर्न फॉर्ममध्ये असायला पाहिजे, डिसॲग्री. सो पार्टनरशिप डीड मे बी ओरल और रिटर्न, दोन्ही प्रकारे चालू शकतात. बट टू अवॉइड डिस्प्यूट इट इज बेटर टू प्रिपेअर पार्टनरशिप डीड इन रिटर्न फॉर्म. पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म ही ट्रेडिंग कन्सर्न आहे. तर अगदी बरोबर आहे, पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. आता हाच क्वेश्चन तुम्हाला असं देऊ शकले असते, पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, तर हे चुकीचं राहिलं शकतं. ट्रेडिंग मीन्स दोज कन्सर्न whose main activity is buying and selling, that is called trading. And non-trading means those business concern which is established to render services to its member,
that is called not for profit concern, for example charitable hospital, school, college. So here partnership firm is a trading concern. This is correct statement. And interest on capital is an expenditure for the partnership firm. बरोबर आहे, कारण आपण ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. पार्टनरशिप इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. बरोबर आहे. 50 सुद्धा मेंबर राहू शकतात, 10, 20, 30 कितीही राहू शकतात. पार्टनर्स आर एंटाइटल्ड टू गेट सॅलरी और कमिशन. नाही. इफ देर इज अ स्पेशल प्रोविजन विच इज मेड इन पार्टनरशिप डीड, देन वी कॅन पे partner salary to our partner. Otherwise there is no need to give any salary to any partner. The balance of capital account remain constant under fixed capital method. बरोबर आहे. फिक्स्ड कॅपिटल मध्ये कॅपिटल बॅलन्स मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही, बिकॉज इफ बिझनेस अर्न प्रॉफिट वी हॅव टू ट्रान्सफर ऑन क्रेडिट साइड ऑफ करंट अकाउंट. लॉस असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला आपण प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स दाखवतो. इट मीन्स दॅट देर इज नो change in the balance of capital account if we are going to follow fixed capital method. Indian Partnership Act came into existence in 1945. चुकीचं आहे. 32 ला आपण त्याचा ऍक्ट आहे, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. Profit and loss account reflect the true financial position. No, profit and loss account show whether we are going to earn profit or loss. Actual financial position of the business concerned we can see with the help of the preparation of balance sheet. Amount borrowed by partner from business will be debited to current account. जी आपण अमाऊंट काय करतो, विड्रॉ करतो, ते आपण करंट अकाउंटच्या डेबिटला दाखवतो का? हो, अगदी बरोबर आहे. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो. प्रीपेड एक्सपेन्सेस आपण असेट साईडला दाखवत असतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. रिटर्न आउटवर्ड हे आपण परचेसमधून मायनस करतो. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी डेबिटेड टू मशिनरी अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट. डेबिट बॅलन्स असेल तर त्याला ग्रॉस लॉस म्हणतो. विड्रॉल ऑफ पार्टनर फ्रॉम बिझनेस इज कॉल्ड, that is personal expenses, that is called drawings. Income received advance show on liability side. Trading account prepared on the basis of direct expenses. Direct expenses च्या आधारे आपण करीत असतो. To find out gross profit or gross loss of the business, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी आपण कोणत्या अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करीत असतो. To find out net profit or net loss of the business concern, that account is prepared. कोणता अकाउंट आपण तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करतो. ग्रॉस प्रॉफिट जर शोधायचं, हेच जर वाक्य असं राहिलं असतं, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस, सॉरी नेट प्रॉफिट और नेट लॉसच्या ऐवजी ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस म्हटलं असतं तर आपण ट्रेडिंग अकाउंट लिहिलं असतं. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स ऑफ, कधीपासून हा कायदा आपल्या भारतात लागू झाला, 1932. अंडर दिस कॅपिटल मेथड बॅलन्स ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे ज्याच्यामध्ये पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स हे कॉन्स्टंट असणार आहे. इफ ड्रॉइंग डेट ऑफ ड्रॉइंग आर नॉट गिवन, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज फॉर 6 मंथ. जर डेट ऑफ ड्रॉइंग दिली नसेल तर आपण 6 महिन्यासाठी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅल्क्युलेट करतो. वेन देर इज नो पार्टनरशिप ॲग्रीमेंट, प्रॉफिट अँड लॉस कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. डॅडेस इज इंटेंजिबल असेट, गुडविल. काही क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत. इन द ॲब्सेन्स ऑफ, परत तोच क्वेश्चन आहे काय, तर या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की जे इन द ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट इंटरेस्ट ऑन लोन, जर समजा इंटरेस्ट ऑन लोन तशी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे परंतु रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन दिलं नसेल तर आपण 6% घेणार आहोत, कारण ते कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. मॅक्सिमम नंबर हे किती असतात पार्टनरशिप फर्ममध्ये, म्हणजे जास्तीत जास्त पार्टनर किती राहू शकतात, 50. ॲक्च्युली 100 पण सांगितलेलं आहे, परंतु आपण जे आपल्या सिलेबसनुसार जे काय ॲक्ट बघतो त्यानुसार किती आहे, 50 आहे. थँकिंग यू.